शुभदा ताई, हा. कार्यक्रम सुरू करा. नमस्कार. नमस्कार. आजच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत हम्म. आणि सर्वांना सादरीकरणासाठी हार्दिक शुभेच्छा. या नव्या रंगमंचाचा जो आरंभ आहे तो आपण श्री अनंतकुमार जोशी यांच्या शंखनादाने करूया. आपण प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद पण ऐकूया. या मंगल पर्वाचा शुभारंभ श्री अनंतकुमार जोशी आणि प्रदीप आडूरजे यांच्या शंखनादाने खूप मंगलमय वातावरण निर्माण झालं. त्याबद्दल त्या दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढची सूत्र सर्वे सर्वा श्री खानोलकर सरांकडे. खरं म्हणजे या कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर शुभदाताई खंतावकर यांच्याचकडे असतात, परंतु आपली इच्छा असते की त्यांचंही ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं, म्हणून पहिलं सादरीकरण त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि नंतर बाकीचे सादरीकरण होतील. डॉक्टर शुभदाताई खटावकर, आपण नमस्कार. पहिलं सादरीकरण. नमस्कार सर्वांना. नमस्कार. ज्ञानदाता निसर्ग हा माझा लेख आपण वाचत आहोत. त्याचं सादरीकरण चालू आहे. आज 6वा भाग आपण सादर करतो आहोत. मागच्या भागामध्ये माणसाची निसर्ग नष्ट करण्याची वृत्ती कशी वाढत चालली आहे आणि निसर्गातील कणाकणाचे अस्तित्व, पावित्र्य, माया, ममता याचा माणसाला कसा विसर पडला आहे. आणि एवढंच काय तर सर्व निसर्ग जणू उद्ध्वस्त करण्याचा त्यानं बांधलेला चंग. आणि त्याचं सर्वात महत्वाचं माझ्या अंतःकरणात उमटलेलं चित्र म्हणजे की उद्या आकाशातही इंद्रधनुष्यातील रंगांच्या भांडवलावर रंगांचे सुप्रीम कारखाने काढणारा महाभावी उदयाला येईल. कोणी सांगावं. ही भीती मी व्यक्त केली. आणि आता पुढच्या भागाला मी सुरुवात करते आहे की आता जे मी म्हटलं ते खरं गंमत म्हणून क्षणभरात ठीक झालं. लोखंडाचा नाश लोखंडात करतं किंवा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो, म्हणून हे दुष्ट संकेत आहेत सारे घडीभराचे. असेच समजून दिव्य अनुभूतींच्या दिव्य साक्षात्कारासाठी पूर्वेतिहासाला साक्ष ठेवून आणि निसर्गाचे खरे ऋण मानूनच आपल्याला मार्गस्थ व्हावे लागेल. वेद काळातील तसेच रामायण महाभारतातील वेद महर्षींना निसर्गाबद्दल वाटलेल्या अतीव ममतेमुळे इतिहासाच्या पानोपानी ज्ञानार्जनाची गुमली गाणी. तृप्त झाली तिच्या स्तवनाने अवघ्या विश्वाची वाणी. बोधिसत्वाच्या साक्षीने प्रकटले भगवान बुद्धांची आत्मानुभूती. हठयोगाच्या तपाचरणाने झाली नव्हती तिची प्राप्ती. नैरंजने काठी सरला सत असत प्रवृत्तींचा लढा. वैशाख पुनवेला भरला ज्ञानाचा घडा. केले अखंड ज्ञानदान आणि लुचिनारा येथील समाप्त झालेल्या जीवन यात्रेने राखला निसर्ग ज्ञान स्रोताचा मान. इंद्रायणी काठी जन्म, प्रवरे काठी ज्ञानोबांची भावार्थ दीपिका उजळून अजान वृक्षाच्या साक्षीने सजविले पसायदान.
सर्व भाषिक संतांना निसर्गातच भेटला ईश्वर, तोच झाला त्यांचा ज्ञानेश्वर. इंद्रायणी झाली चंद्रभागा, कुणी म्हणती तिला भीमा. अवघ्या संत पंढरीच्या ज्ञानार्जनाला आणि ज्ञानदानाला कशी राहील सीमा. पाश्चात्य भारतीय भाषा कोणतीही, निसर्ग हाच ज्ञानाचा सागर. त्यामुळेच प्रकृती चित्रणातून स्वच्छंदता वादाला आला बहर. तुकारामांनी वृक्षवल्ली सोयरी केली, सावत्याने कांदा मुळा भाजीत अवघी पंढरी पाहिली. रईदासांनी स्तूप चंदन हम पाने असे दृष्टांत दिले. तर नवकाव्याने आधुनिक काव्याने निसर्ग भक्तीतूनच बामणाच्या पत्र्यात आधुनिक रामायण निर्मिले. अष्टसिद्धींच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राला नववी सिद्धी गवसली, गदिमात. निसर्ग ज्ञान स्रोताचा थोरपणा आहे सर्व समर्पणात. निसर्ग या ठिकाणी आज आपण थांबूया आणि पुढचा एक शेवटचा भाग पुढच्या 7व्या भागामध्ये सादर करूया. आपण अत्यंत विनम्रतेने ऐकून घेत आहात आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया ही अत्यंत उत्तुंग पद्धतीनं सादर करत आहात. त्याबद्दल मी आपले अत्यंत ऋणी आहे. जय श्रीराम. छान झालं डॉक्टर शुभदाताई. छान, मस्त. खूप मस्त, छान, छान छान, Thank बरं you. वाटलं. उत्तम. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सगुण निर्गुण मध्ये ओम मालतीताई, ओम मालती देवी या भारतीय संस्कृतीवर त्यांचे विचार. भारतीय मनुष्य जाणतेपणी अजाणतेपणी आजही वैदिक जीवनच जगत असतो. हे शास्त्र त्याच्या रक्तामध्ये मिसळलेले आहे. प्रयत्न करून सुद्धा तो ते विसरू शकत नाही. हल्ली आपल्या देशात पाश्चात्य संस्कृतीचे जोरदार आकर्षण निर्माण झाले आहे. धनवान विदेशींना पाहून आपले लोक प्रभावित झाले आहेत. त्यांची छान राहणी, समृद्ध जीवन पाहून आपल्या लोकांना आपल्या गोष्टी कमीपणाच्या वाटतात. आपल्या देशापेक्षा बाहेरचे देश सुधारलेले, संपन्न आहेत असे वाटून तरुण मुलं शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी धडपडू लागले आहेत. पाहिले तर विद्या शिकणे, उन्नत होण्यासाठी परदेशी जाणे यात गैर काही नाही. परंतु आपण आपल्या देशाला तुच्छतेने पाहणे हे उचित नाही. आपला देश मागे का राहिला याचा शोध घेतला पाहिजे. 150 वर्षापूर्वी गुलामगिरीत पिचला गेला. आमची संस्कृती लुटली गेली. इंग्रजी शिक्षण माध्यमातून आमच्या धर्माचा ऱ्हास झाला. आमची संस्कृती विकृत झाली. दुसऱ्याच्या शासनाखाली आम्ही दबले गेलो. आम्ही कमी आहोत, आम्ही अडाणी आहोत असा विचाराचे विष त्यांनी आमच्यात भिनवले. परंतु आमचा धर्म सनातनच आहे, अविनाशी आहे. परकीयांनी अशा देशाला पायाखाली तुडवून पार नसते नाबूद करण्याचा प्रयत्न केला. पण या सुवर्णभूमीने त्या क्षणी अनेक रत्नांना जन्म देऊन या देशाला समृद्ध केले. स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, समर्थ रामदास, कबीर, गुरु नानक अशा महान ज्ञानी कार्ययोगिका लोकांना उपजले. त्याचप्रमाणे मातृभूमीसाठी प्राणपणाला लावणारे क्रांतीवीर सावरकर, वासुदेव
बळवंत फडके, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यासारख्या शूर स्त्रिया देशात जन्माला आल्या. या परकीयांचे अनुकरण करतात ते फार काळ टिकू शकणार नाही. याचे कारण त्यांचे रक्त म्हणजे भारतीयांचे भारतीय आहे. जरी तो 20-25 वर्ष इंग्लंड अमेरिकेत राहिला तरी तो मी भारतीय आहे असेच म्हणेल, कारण त्याच्या शरीरात भारतीयाचे बीज असल्यामुळे तो सतत मनातून त्याचा अभिमान बाळगणारच. मध्यंतरीच्या काळात आपल्या धर्मामध्ये त्याग, अपरिग्रह, कोणत्याही गोष्टीची वासना न करणे, जे मिळेल त्यात तृप्त राहणे या गुणांना अवास्तव महत्व दिले गेले आणि केवळ देवाचेच नाव घेतल्याने सर्व काही आपोआप मिळतील असा विचार बळावून निष्क्रियता आली. असेल माझा हरी तर देईल खाटेल्यावरी अशी भावना झाली. त्याच सुमाराला परकीय आक्रमणामुळे आपली सत्ता गेली. परकीयांच्या गुलामगिरीत दीनता, दौर्बल्य निर्माण झाले. आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करण्याची आपल्याला सवय लागली. हळूहळू नकळत इंग्रजी लोक प्रत्येक गोष्ट चांगली व योग्य, इंग्रजांची प्रत्येक गोष्ट चांगली व योग्य वाटायला लागली आणि ही आपल्याला सवय लागली आणि हळूहळू ह्या चुका भोवतालच्या बिकट परिस्थितीमुळे घडल्या. आम्ही परकीयांच्या वेशभूषा, खाण्यापिण्याच्या सवयी उचलल्या, मात्र त्यांच्या अंगी असलेले कष्टाळू वृत्ती, देशभक्ती, देशप्रेम घेतले नाही. त्यांना भारतीय भाषा येत नाही म्हणून आम्ही त्यांची भाषा शिकून घेतली. हे चांगलेच, पण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष केले, उपेक्षा केली. आपल्या हवामानाला योग्य नाही तरी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी स्वीकारल्या. यासाठी संस्कृती म्हणजे काय, खऱ्या धर्माच्या नीतीचा अर्थ, शील, चारित्र्य याचा सविस्तर विचार आवश्यक आहे. शास्त्रे, उपनिषदे, वेद हे अत्युच्च धर्मग्रंथ, धर्माचा आधारस्तंभ आहे. ती आपल्या देशाची अमोल संपत्ती आहे. परंतु मधल्या काळात परकीयांचे आक्रमण, संस्कृत भाषेचा अभाव यामुळे सोपे गोष्टी रूपाने पुराणातून सांगितलेले जे धर्म, संस्कृती, आचार याचे ज्ञान हे लुप्त झाले. आता पुन्हा शोध घेऊन नवनिर्मिती झाली पाहिजे. सध्याच्या काळात यांत्रिकी जीवनात धर्म, संस्कृती यांचे आचरण कसे स्वीकारता येईल याचा आपण विचार करायला हवा. दोन्हीचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. ओम नमः शिवाय. वा वा वा. भारतीताई, छान नमस्ते. पर माहिती दिली. खूप छान, मस्त. धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी आज संत दासगणू महाराज यांच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे, सादरीकरण करत आहे. नमस्कार. संत दासगणू महाराजांचे मूळ नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे. त्यांचा जन्म 1868 मध्ये रत्नागिरीमधील कोतवडे येथे झाला. त्यांना लहानपणी गणू म्हणत आणि नंतर ते स्वतःला
संतांचा दास म्हणत, म्हणून त्यांचे नाव दासगणू महाराज असे पडले. ते विठ्ठल भक्त होते. श्री साईबाबांचे प्रथम दर्शन त्यांना शिर्डी येथे 1894 मध्ये झाले. तिथून ते साईबाबांचे परमभक्त झाले. त्यांनी अनेक अभंग ओवीबद्ध रचना केला. एकदा साईबाबांनी त्यांना विठ्ठल रूपात दर्शन दिले. तेव्हा त्यांनी शिर्डी माझे पंढरपूर ही आरती रचली. त्यांनी अनेक श्लोक, अभंग, संत चरित्र लेखन केले. साईबाबांच्या सांगण्यावरून त्यांनी 1906 मध्ये पहिले कीर्तन केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कीर्तने करून श्री साईबाबांच्या भक्तीचा प्रसार केला. कीर्तनातून संतांची चरित्रे गाण्यातच त्यांनी आपल्या काव्य प्रतिभेचा वापर केला. साईबाबांच्या सांगण्यावरून त्यांनी साई स्तवन मंजिरी या स्तोत्राची 1918 मध्ये निर्मिती केली. त्यानंतर 37 दिवसांनी दसऱ्याच्या दिवशी 1918 मध्ये साईबाबांनी देह ठेवला. देह ठेवण्याच्या आधी 1.5 तास पंढरपुरात स्थायिक असलेल्या दासगणू भक्ताला साईंनी स्वप्न दृष्टांताद्वारे मशीद ढासळून पडली आहे, शिर्डीला येऊन मला फुलाखाली झाकून टाक, अशी एवढी श्री दासगणूंची भक्ती होती, असा साईबाबांनी त्यांना संदेश दिला होता. एवढी दासगणूंची भक्ती होती. नंतर शिर्डी साई संस्थांची स्थापना 1922 मध्ये झाली. संत दासगणू महाराज हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले आणि ते 1945 पर्यंत म्हणजे 23 वर्षे अध्यक्ष होते. एवढी त्यांची लोकप्रियता होती. संत दासगणू महाराजांनी श्री गुरुचरित्र सारामृत, आत्मानुभव, भावार्थ मंजिरी, भक्त लीलामृत, भक्ती सारामृत, भावदीपिका, श्री शंकराचार्य चरित्र असे अनेक ग्रंथ लिहिले. मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्र लेखनामुळे त्यांना महीपती संत दासगणू महाराज म्हणून ओळखले जातात. शेगावच्या महाराजांच्या लीलांचे वर्णन असलेला श्री गजानन विजय हा ग्रंथही त्यांनी लिहिला. श्री गजानन महाराज संस्थांच्या विनंतीवरून संत कवी दासगणू महाराजांनी शेगाव इथेच राहून रोज 1 अध्याय याप्रमाणे 21 अध्याय असलेला गजानन विजय हा ग्रंथ 21 दिवसात 1940 साली लिहून पूर्ण केला. संत दासगणू महाराजांचे विचार हे धार्मिक तपश्चर्येमुळे, अनुभवांमुळे परिपक्व, भारदस्त व प्रमाण होते. गजानन विजय ग्रंथ वाचताना संत कवी दासगणू महाराजांच्या प्रेमळ व भक्तिरसपूर्ण कवी शक्तीची शक्ती मिळते, साक्ष मिळते. ग्रंथ वाचत असताना श्री गजानन महाराज मूर्ती प्रत्यक्ष उभी राहते. इतके हे भक्तिभावपूर्ण लिहिले आहे. अशा या महीपती संत कवी दासगणू महाराजांनी 1962 मध्ये वयाच्या 94व्या वर्षी पंढरपूर येथे विठ्ठल चरणी आपला देह ठेवला. संत श्रेष्ठ दासगणू महाराजांना माझा प्रणाम. वा, विकासजी चांगली माहिती दिली, नवीन माहिती दिली. दासगणूंची खूप छान माहिती दिली. धन्यवाद. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज भाग 7वा, थ्री सिस्टर, माझा स्वप्नवत प्रवास. आज आपण नवांग अरुणाचल प्रदेशामध्ये जाणार आहोत. काझीरंगाला दुपारचं जेवण करून बोंबिलासाठी
220 किलोमीटरचा प्रवास करून साधारण रात्री 8 वाजता ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलो. बोमडिला हे अगदी अरुणाचल प्रदेशाच्या सुरुवातीला असलेलं छोटस गाव आहे. इथे आमचा टेक्निकल मुक्काम होता. रात्रभर विश्रांती घेऊन नाश्ता करून आम्ही तवांगसाठी 180 किलोमीटरचा प्रवास करून सेला पासला पोहोचलो. पाच म्हणजे खिंड, आणि त्या खिंडीची उंची होती 13,700 फूट. आजचा प्रवास थोडा वेगळा होता. तवांगच्या दिशेने आमचा हा प्रवास फार छान होता. एक तर येथे फार छान गुलाबी थंडी होती. वाटेत बर्फाचे दर्शन होत होते. वातावरण फारच सुंदर होते. म्हणजे पाऊस वगैरे नाही, तर सूर्याची सोनेरी किरणांचा सर्वत्र संचार झालेला होता. हो, आणि थोडा छोटा छोटा थोडा छोटा डोंगर रस्ता थोडा छोटा डोंगर टेकड्यातून जाणारा खडका होता. येथे मोठी बस चालत नाही, म्हणून जीप सारख्या छोट्या टॅक्सी वगैरे मधूनच प्रवास करावा लागतो. अर्थात आमची मात्र कारच होती बरं का. तवांग अरुणाचल प्रदेशातील एक नयनरम्य असं शहर आहे. हा सर्वत्र मिलिटरी एरिया आहे. सर्वत्र मिलिटरी मॅन, त्यांचे क्वार्टर्स दिसून येत होते. हा भारताचा सीमा भाग असल्याने सुरक्षा कडक होती. तेथे एक एंट्री गेट होते आणि ते फारच सुंदर होते, अगदी लक्षवेधी होते. येथे सर्व कागदपत्रे दाखवून परवानगी घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. तवांग अरुणाचल प्रदेशातील एक सुंदर शहर आहे. त्याच भव्य लँडस्केप, बौद्ध मॉनेस्ट्री, समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी तवांग प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळ याचे मनोरम मिश्रण म्हणजे तवांग. येथील एंट्री गेटही फार सुंदर आहे. पर्यटकांना तर हे एक लोकप्रिय पर्यटकांचे तर हे एक लोकप्रिय स्थळ आहे. तवांग अरुणाचल प्रदेशातील एक जिल्हा आहे. पारंपरिकरित्या तिबेटचाच भाग आहे. त्यामुळे चीन, तैवान या प्रदेशावर दावा करतात. भारताच्या 640 जिल्ह्यांपैकी सर्वात कमी लोकसंख्या असलेला, अतिशय नयनरम्य निसर्ग सौंदर्याने विनटलेला हा एक लोकप्रिय असा स्पॉट आहे. तवांग हे 8व्या क्रमांकाचं शहर आहे. बोमडिलाहून निघाल्यापासून सेला पास ते तवांग ब्रिज पर्यंत खालील सर्व स्पॉट आम्ही बघितले. उदाहरणार्थ तवांग मॉनेस्ट्री म्हणजे बौद्धांचं टेम्पल, स्नो कॅप्ड माउंटन डॉटेड विथ प्रेटी लेक, नुरांग फॉल्स, तवांग एंट्री गेट, सेला पास, सेला लेक, जायंट बुद्ध स्टॅच्यू आणि नवीन मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला ब्रिज, जसवंत सिंग रावत वॉर मेमोरियल म्हणजे तो रायफलमॅन होता, रायफलमॅन तुकडीत होता. या सर्व मेमोरियल स्पॉटची माहिती अर्थातच आपण पुढील भागात बघणार आहोत. वा वा प्रज्ञाताई, छान. आम्हाला गेल्यासारखं वाटतंय. माहिती खूप मिळते. खूप छान माहिती, खूप छान. सुंदर 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 प्रवास कर. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. डॉक्टर शुभदाताईंनी ज्ञानदाता निसर्ग आजचा 6वा भाग आपल्या समोर सादर केला आणि पुढल्या वेळेला 7वा भाग होणार आहे. आता खरं त्यांचं कोणतंही वक्तव्याचं आढावा घेणं हे खरोखर सोपं काम नाहीये. एवढं कॉन्सन्ट्रेट करून एखादं लिखाण, कविता, लेखन आपल्या समोर ठेवा. कॉन्सन्ट्रेट म्हणजे किती, तर खूप कमी शब्दात
एवढं सांगून जायचं की समोरच्या माणसाने विचार करत राहायला पाहिजे. आज मी थोडासा हरलोय त्या बाबतीत, कारण मलाच अशी इच्छा झाली की मी आणखी ते 2 वेळा ऐकलं पाहिजे. प्रत्येक शब्दामध्ये जो अर्थ त्यांना अभिप्रेत आहे तो समोरच्याला पोहोचण्यासाठी आजचं तरी वक्तव्य त्यांचं 2दा ऐकायला पाहिजे असं मला वाटतंय. मागच्या भागामध्ये म्हणजे 5व्या भागामध्ये त्यांनी माणसांनी निसर्ग नष्ट करायचं कसं एक विडा उचललाय आणि जोरदार क्रिया चालवलेली आहे याचा उल्लेख केला. पण मूळ विषय आहे ज्ञानदाता निसर्ग. त्यामुळे निसर्ग नष्ट होऊन माणसाची प्रगती तर होणार नाहीच आहे, खच्चित अधोगती जोरात होईल मनुष्य जन्माची. त्यांनी उपरोधकपणे म्हटलं की आकाशात इंद्रधनुष्य रंग दिसणार नाही. ते म्हणत असताना माझ्या मनात आलं की एखादा काळा रंग ऍड झालेला असेल. म्हणजे थोडक्यात काय की निसर्ग आहे म्हणून आम्ही आहोत, आम्ही निसर्गाला काबूत आणू शकत नाही आणि आपण ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यावरच उलटणार आहे. आज त्यांनी बरेच रेफरन्स दिले. निसर्ग ज्ञान अगाध आहे, त्याचा कधीही न संपणारा स्रोत आहे. म्हणजे आपल्याला फक्त घ्यायचंय. एखादी नदी वाहते तसे, पण ते नदीचं पाणी आपल्याला प्रदूषित नाही करायचं आहे. त्यांनी बोधिवृक्षाचा उल्लेख केलाय. त्यामुळे बुद्धामुळे खरोखर कमाल वाटते की आपल्या देशातून पुढे जाऊन बुद्धाने एवढ्या देशांमध्ये भ्रमण केलंय आणि आपलं शांतीचं किंवा राहण्याचं एक वेगळं गणित अख्ख्या जगाला शिकवलं आहे. आणि तिथे पण निसर्ग ह्या शब्दाचा का हे तर कारण बुद्ध ज्या वृक्षाखाली बसायचे त्याला बोधिवृक्ष म्हणायचे. त्याच्यानंतर पसायदानानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला. म्हणजे पसायदानासाठी ज्ञानेश्वर जन्माला आले की काय असं ऐकताना वाटलं. इंद्रायणीची चंद्रभागा झाली. निसर्ग हाच ज्ञानाचा सागर आहे हे आपल्याला आपल्या जे संत मंडळी होऊन गेली. कारण त्या म्हणतात की तुकारामांच्या लेखणीमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे आहे, सावतामाळी कांदामुळा भाजी आहे. ज्ञानेश्वरांचं सांगायलाच नको, कारण त्यांनी निसर्गालाच नमलेलं आहे. पण असं करत करत पुढे त्या गदिमांपर्यंत आल्या. म्हणजे मला बरं वाटलं की गदिमांचा उल्लेख या संत मंडळींमध्ये झाला आणि तो रास्तही आहे. तर निसर्ग ज्ञान अघात आहे, त्याचा स्रोत कधीही न थांबणार आहे. आपल्याला निर्माण काही नाही करायचं, फक्त घ्यायचंय, लुटायचंय त्याला. तर त्यामुळे मनुष्याने निसर्गाची जी नष्ट करण्याची क्रिया चालू ठेवलेली आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे. निसर्गाचे ऋण मानूनच पुढे जावे लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. अशा रीतीने त्यांनी आज ज्ञानदाता निसर्गाचा 6वा भाग आपल्या समोर सादर केलेला आहे. डॉक्टर शुभदाताई, मी परत तुमचं वक्तव्य 2 वेळा ऐकणार आहे माझ्याच समाधानासाठी. आणि खूप 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 छान वाटलं की असा विषय तुम्ही घेताय की ज्याच्यातून प्रबोधन तर होतच आहे, परंतु ते ऐकण्याची क्षमता पण आमची वाढली पाहिजे, हे पण एक काम होत आहे. तर इथे मी त्या विषयात थांबतोय आणि पुढचं सगळं समीक्षा डॉक्टर शुभदाताई करतील. शुभदाताई, अनम्यूट करा. धन्यवाद सर. माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्याबद्दल बोलायला. मला एवढाच आनंद आहे की जी काही मोडकी तोडकी भाषा माझ्याकडून व्यक्त झाली तिचा सर्वांना ऐकून आनंद होतो आहे, श्रवण भक्ती वाढते आहे
अभ्यासाची प्रेरणाही मिळते आहे. हेच माझं सगळ्यात मोठं यश आहे. त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. आजचं पहिलं सादरीकरण भारती खानोलकर यांनी केलं. प्रत्येक वेळी नवा विषय घेऊन नव्या पद्धतीनं मांडण्याचा त्या प्रयत्न करतात. आणि सगुण निर्गुण हे भारतीय संस्कृतीचे जे दोन पर्वा आहेत आणि त्यामध्ये रमलेली आपली भारतीय संस्कृती, त्यांचे विचार आणि मग हे शास्त्र अभ्यासकांच्या किंवा जे काही त्याचा मागोवा घेणार आहेत त्यांच्या रक्तात कसं मिसळलेलं असतं, त्याचं विस्मरण त्यांना कधीही होत नाही. पण इथे त्यांच्या अंतःकरणात असलेली आजची परिस्थिती पाहून जी खिन्नता आहे ती त्या व्यक्त करताना म्हणतात की आज पाश्चात्य संस्कृतीचा प्रचंड मोह, कारण तिथे संपन्नता आहे, संपत्ती आहे, सुधारणेची टोकाला गेलेली काही वैशिष्ट्य आहेत आणि मग परदेशासाठी मुलांनी जावं असं त्यांचं म्हणणं आहे, शिक्षण घ्यावं, पण त्याचा उपयोग आपल्या मातृभूमी करता करावा ही दृष्टी आज उरलेली नाही. जे कोणी तिकडे जात आहेत ते तिथेच स्थायिक होत आहेत, तिथलंच नागरिकत्व घेत आहेत आणि आपलं ज्ञान बुद्धिमत्ता कौशल्य याचा उपयोग परदेशासाठी करतात. हे अत्यंत वाईट गोष्ट आज आपल्याला यामुळे निदर्शनास आली. आपण सगळ्यांनी याचा सार्वदेशिक सर्वकालिक असा विचार करण्याची आज गरज उत्पन्न झाली आहे. आपली संस्कृती आणि आपला धर्म हा भयंकर मोठा आणि सर्व जगाला प्रेरित करणारा आहे, परंतु या ठिकाणी आपल्या देशाचा जो अवमान होतो आहे म्हणजे हे त्यांना पटत नाही, मलाही पटत नाही. आणि काही असलं तरी जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरीयसी असं श्रीरामानी लक्ष्मणांनी रामायणात म्हटलं आहे. आज आपल्याला त्यातलं काही अनुभवायला मिळत नाही आणि ती खंत वाटते. इंग्रजांचं इथे झालेलं आगमन आणि भारतीय संस्कृतीचा झालेला सर्वनाश. इंग्रजांनी भारतीय हे अडाणी अनपड आहेत, अशिक्षित आहेत हे पेरलेलं विष आणि अशामुळे जे आपलं सर्व अविनाशी असं होतं ते पायी तुडवलं गेलं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, ज्ञानेश्वर, रामदास अशी अनेक संत रत्न जन्माला आली. पुढे सावरकर, वासुदेव बळवंत फडके, राणी लक्ष्मी अशा कर्तृत्ववान वीरांनी आणि वीरांगनांनी आपला देह देशासाठी आणि आपलं कर्तृत्व देशासाठी समर्पित केलं. त्याचाही आज आपल्या सगळ्यांना विसर पडलेला आहे. आणि परकीयांचं अनुकरण जरूर करावं, ते चांगल्या गोष्टीमध्ये करावं, कारण देश तसा वेश असतो. जे पिकतं तेच आपलं अन्न असतं, तसाच आपला आहार विहार असतो. पण याला म्हणतात की कमरेचं काढून मस्तकाला गुंडाळणं. अशी समाजाची जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्याच्याकडे त्यांनी अंगुली निर्देश केला आहे आणि ही काळाची गरज आहे. आणि म्हणून ही जी परकीय आक्रमण आले, भारतामध्ये गुलामगिरी आली, अन्याय अत्याचार झाले आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय घडली असेल तर अन्यायाचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य समाजामध्ये, समाज धोरणांमध्ये कुणामध्येच राहिलं नाही, तर ते उलटे परिस्थितीचे दास झाले. आणि हे सगळं आपल्याला इतिहासाने सांगितलेलं आहे. किती अन्याय अत्याचार झाले याच्या नोंदी इतिहासात आहेत. पण तरीही आपण आज परकीय आहार विहार, परकीय वेशभूषा, परकीय भाषा यांचं का म्हणून स्वीकार केलेला आहे
याचा पुन्हा रात्रंदिवस विचार होण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींकडे, आपल्या धर्मग्रंथांकडे, जी काही सर्वात मोठी आपली संपत्ती आहे त्याचा आज आपल्याला विसर पडलेला आहे. आणि म्हणून हा गहन प्रश्न कसा सुटावा हे एक संक्रमण त्यांच्या मनात असलेलं त्यांनी आज या सादरीकरणातून व्यक्त केलं. आणि समाजातल्या एका मोठ्या समस्येला त्यांनी आपल्यापुढे सादर केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी केवळ ऐकणं नाही, तर वैयक्तिक चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं जे म्हणलं जातं, त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की चॅरिटी बिगिन्स फ्रॉम माय सेल्फ. मला काय करता येईल, मी काय करू शकते, या पातळीवर प्रत्येकानं आज विवेक, सतसत विवेक वापरण्याची गरज आहे. तो आपण वापरूया. खूप छान सादरीकरण, चांगला विषय, गहन विषयाला हात घातला. असेच नवनवीन विषय सुचवत आणि आपल्याला विचार प्रवृत्त करत याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. विकास पाटलांनी संत दास गणू महाराजांचं चरित्र आपल्यापुढे सादर केलं. त्यांचं मूळ नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे. कोनवडे येथे 1868 साली त्यांचा जन्म झाला. आणि मग विठ्ठलनी त्यांचं जे काही प्रेरणा दिलेली आहे ते प्रत्यक्ष साक्षात्कारातून मिळाले. 1894 त्यांना साईंचं दर्शन घडलं. तेही नंतर विठ्ठल रूपातच होतं. आणि अशा तऱ्हेनं प्रत्यक्ष साक्षात्कारानं पुनीत झालेली त्यांची वाणी आणि त्यांचं जे काही शब्द सामर्थ्य होतं ते अनेक ग्रंथातून प्रकटलं. त्यांनी गुरुचरित्र, भावदीपिका, नंतर त्यांनी गजानन विजय ग्रंथ, ज्याचं पारायण मी आवडीनं करते. अनेक वेळा मी तो ग्रंथ वाचलेला आहे आणि त्यांच्या वाणीनं मी सुद्धा पुनीत व्हायचा प्रयत्न करते आहे. आणि त्यामुळं आज मला ते खूप जवळचे वाटले. त्यांचं चरित्र ऐकताना आपल्याला खूप गोष्टी माहिती होतात की माणूस इतका मोठा कसा होऊ शकतो, इतका मोठा ग्रंथ त्याच्या हातून लिहिला जातो, या मागची प्रेरणा काय असते, या अनेक गोष्टी आज आपल्याला कळल्या. आणि गजानन विजय ग्रंथ हा जो महाराजांच्या आणि साईबाबांच्या प्रेरणेने झालेला आहे, त्यासाठी त्यांनी 21 दिवसामध्ये 21 अध्याय पूर्ण केले. किती सामर्थ्य आहे बघा. आणि म्हणून अध्यात्म हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी आपल्याला आत जाऊन विचार सामर्थ्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य देतं. आणि हा 1940 साली ग्रंथ पूर्ण झाला. त्यांच्या जवळ अनुभवांची परिपक्वता होती. त्यांचे ग्रंथ हे कविशक्तीची साक्ष आहे. आणि अशा तऱ्हेनं अखेरी त्यांनी आपला देह विठ्ठल चरणी पंढरपूरला समर्पित केला. या दिव्य अनुभूतीनं आपण आज पावन झालो. विकास पाटील पण एक नवा विषय आपल्याकडे सादर करतात. अशीच प्रेरणा त्यांना सदैव मिळो आणि नवे नवे विषय त्यांनी सादर करावेत, याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि मनपूर्वक कौतुक. प्रज्ञा जोशींनी स्त्री शिक्षण माझा प्रवास यातला 7वा भाग आज सादर केला. नवांग येथे आज त्या पोहोचलेल्या होत्या. अरुणाचल प्रदेश तिथला दीर्घ प्रवास करून एका छोट्या गावी जायचं होतं त्यांना. पुढे त्यांना तवांगसाठी प्रयाण करायचं होतं. हा वेगळा प्रवास होता. वाटेत बर्फाचे डोंगर त्यांनी पाहिले आणि सूर्य सोनेरी किरणांनी नटलेलं ते निसर्ग सौंदर्य बघून त्या मोहित झाल्या. नंतरचा रस्ता डोंगरी खडकाळा असल्यामुळे छोट्या टॅक्सीतून प्रवास करावा लागला. हा भारताचा सीमा भाग आहे. येथे लक्षवेधी निसर्ग आहे.
तवांग म्हणजे अरुणाचल प्रदेशातील अत्यंत सुंदर आणि समृद्ध असं हे स्थळ आहे. आज त्याची माहिती आज आपल्याला त्यांनी करून दिली. पारंपरिक सत्तेचा इथे हे कार्यभाग चालू असतो. त्यानंतर कमी लोकसंख्या, सर्वांग सुंदर, 8व्या क्रमांकावर असलेलं शहर आणि तेथे असलेले अनेक प्रेक्षणीय स्थळे, ब्रिज पाहिले. आता पुढे ते आपल्याला रावत यांच्या मेमोरियल ट्रस्टची माहिती पुढील भागात देणार आहेत. त्याची उत्सुकता मला लागलेली आहे. तर या सादरीकरणासाठी त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा, मनपूर्वक कौतुक. धन्यवाद. सर्वांची सादरीकरण सुंदर झाली.